जय श्री स्वामी समर्था. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आत्मविश्लेषण, अंतर्मुखता आणि निर्णयक्षमतेचा काळ आहे. प्लुटो आणि मंगळ ग्रह तुमच्यावर प्रभाव टाकत असल्यामुळे तुमचं आंतरिक सामर्थ्य वाढेल. या शक्तीचा सकारात्मक वापर केल्यास तुम्ही मोठे बदल घडवू शकता, वैयक्तिक आयुष्यात, करिअरमध्ये आणि मानसिक स्थैर्यातही. पण तुम्ही जर राग, संशय किंवा सूड भावना याला अतिप्रमाणात महत्त्व दिलात तर संबंध बिघडू शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीला ऑफिसमधील वातावरण थोडं गढूळ वाटेल. सोमवार आणि मंगळवारी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, विशेषतः जर कामाच्या पद्धतीबाबत मतभिन्नता असेल. अशा वेळी संयम बाळगा आणि संवाद स्पष्ट ठेवा. बुधवारनंतर कामात सुधारणा होईल. गुरुवारी तुमचं नेतृत्व गुण दिसून येईल आणि वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्यांनी गुरुवार व शुक्रवारमध्ये निर्णय घेताना काळजी घ्यावी. नवीन डील्सची वेळ आहे, पण योग्यरित्या कागदपत्र तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका. शनिवारी मार्केटिंग किंवा पब्लिक रिलेशन संबंधी काम यशस्वी होईल. मंगळ आणि शुक्राचे मिश्र प्रभाव आर्थिक बाबतीत स्थैर्य आणि आकस्मिक संधी दोन्ही घेऊन येतील. सोमवार किंवा मंगळवारी खर्च थोडा वाढलेला जाणवेल, विशेषतः तांत्रिक साधन सामग्री, वैद्यकीय चाचण्या किंवा वाहन दुरुस्ती यावर. पण गुरुवारनंतर आर्थिक स्थिती मजबूत होईल. शनिवार किंवा रविवारला जुन्या गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. काही वृश्चिक व्यक्तींना फ्रीलान्सिंग किंवा अतिरिक्त उत्पन्नाची ऑफर मिळू शकते. या आठवड्यात भावनिक अनिश्चितता जाणवू शकते. तुम्ही मनात खूप काही ठेवता आणि बोलत नाही. यामुळे जवळच्या व्यक्तींसोबत गैरसमज होऊ शकतात. मंगळवार किंवा बुधवारला भावनिक स्फोट टाळा. संवाद हा कळीचा मुद्दा आहे. पती पत्नीमध्ये गुरुवारपर्यंत थोडे तणाव राहील, पण एकमेकांसाठी वेळ दिलात तर नातं अधिक घट्ट होईल. अविवाहित व्यक्तींना शनिवार किंवा रविवारच्या दिवशी अचानक कोणाशी तरी ओळख होण्याची शक्यता आहे, जी दीर्घकाळ टिकणारी ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचा पहिला भाग काहीसा आव्हानात्मक असेल. एकाग्रता टिकवणं कठीण जाईल, पण बुधवारी एखाद्या शिक्षकाचे किंवा पालकाचे मार्गदर्शन मिळाल्यास त्यातून अभ्यासात सुधारणा होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी आपल्या योजना पुन्हा एकदा तपासाव्यात आणि त्या अधिक व्यावहारिक कराव्यात. शारीरिक आरोग्य ठीक राहील, पण मानसिक थकवा आणि तणावाचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. झोपेचा नियमित वेळ पाळा. ध्यान, प्राणायाम किंवा सुगंध चिकित्सा, ॲरोमाथेरपी तुम्हाला मानसिक शांती मिळवून देईल. पचन संस्थेसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा आहे. जड व मसालेदार अन्न टाळा. हा आठवडा तुमच्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनाने जागरूक होण्याचा आहे. आतल्या आवाजाकडे कान द्या. काही वृश्चिक व्यक्ती ध्यानधारणा किंवा तत्वचिंतनात गुंतील. शनिवारी एकांतवास किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं तुम्हाला नव्याने ऊर्जित करेल. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा भावनात्मक शुद्धता, शिस्तबद्ध नियोजन आणि आत्मविश्वासावर आधारित आहे. जर तुम्ही मनातली नकारात्मकता सोडून देऊन निर्णय घेतलेत तर यश, संबंध आणि मानसिक समाधान निश्चितच प्राप्त होईल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.